माती मंडी बांधला खोपा गुंतला जीव मातीत गुंतला जीव मातीत खेळे मातीत जाय मातीस खेळे मातीत जाय मातीस मातीचे पाया वेडी मातीची जगा मातीची जगा चोर 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 माझा इस्तोळ सोनं चोरायला आली। बाबू बाबू बंदूक घेऊन ये रे लवकर। अहो आजी आजी मी चोर नाही आहे। चोर कधी म्हणतो बाई मी चोर आहे म्हणून? चेहरा भोळा भानगडी सोळा मी उडत्या पाखराची पक्क मोजणारे बाय हाय। आजी ऐका माझं अहो आजी लागतंय ऐका ना मारू नका। अहो अगं म्हातारे लागतंय ना। ती बंदूक दे गोळीत घालते बघ चोरटीला। आवाज ते चोर नाही ते त्या पाहुणे आहेत मी आज बोलवलंय चहाला। अगं मग ही सांगायला काय हिची जीभ झटली होती होय? अहो म्हणून काही एखाद्याला मार सुटायचं वय मला काय कुणाचं भ्या आहे होय? आपलीच मोरीन धुवायची चोरी जा चा कर आणि मला बी पाठवून दे जरा। रुपाताई तुम्ही चला या बाजूने। ती काठी दे माझी। कुठली ग पाहुणी ती? कोणाची कोण? फुकटचा चहा प्यायला तर नाही ना आली? अहो हत्या काय बी काय बोलताय डॉक्टरांची मानलेली बहीण आहेत त्या कंपाऊंडरची। हा चला रुपाली ताई या बस। काय आमच्या म्हातारीचं मनावर घेऊ नका बरं का डोळ्याला दिसत नाही ना म्हणून असं वागतात। नाही लागलं का हो? लागलं अहो सॉलिड फोडलंय म्हातारीनं जाम दुखतंय। तुम्ही असं करा त्या डॉक्टरांकडनं मलम घ्या बरं वाटेल। डॉक्टरकडे जाम पेशंट येतात त्या इथे? अहो आहे की देव माणूसच आहे बघा गावातल्या लोकांसाठी लई इज्जत आहे त्यांना। रुपाताई चहा डिंबे तुला ग? नाही नको मला। ही डिंपल माझी मोठी पोरगी। हिला हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय। तू या आधी भेटलीये की आपल्याला? नाही म्हणजे मागच्या काही दिवसात मुंबईत आली होतीस काय? आठवला तूच ना ती जिला हवालदार पकडून घेऊन चालला होता? नाही मी नव्हते ती। अहो ती नसल दुसरीच कोणतर असेल। अहो नाही हीच होती ती। अगं तो एक शहाणा नाही काय तुला हिरोईन बनवतो अशी ढाची देऊन गंडवत होता आणि कामाटीपुरात घेऊन चालला होता। पोलिसांनी कसला फोडलाय माहितीये त्याला? अहो कामाटीपुरात जाम डेंजर एरिया आहे पोरींना विकतात तिथं। हिला पण विकला असता। डिंपे ती मी नव्हती काय बी सांगते। अहो नाही हीच होती ती। हिला कसं नाही आठवतंय पण? डिंपल काय झाले? तुमच्या त्या मानलेल्या बहिणीला काय दिमाग आहे की नाही? का काय झालं? तिने मम्मीला सगळं सांगून टाकलं। सगळं म्हणजे? ते मुंबईत घडलं ना ते सगळं। मुंबईत जे घडले म्हणजे? ते पोलीस आले आणि नंतर सगळी स्टोरी सांगत बसली पुढे काय झालं। काय? अहो डॉक्टर छातीत दुखणं वाढायला लागले लवकर इंजेक्शन द्या की। हा हे तुम्ही बाहेर बसा मी आल्यानंतर देतो यांना बाहेर बसा। हो चला। अहो
अहो हवालदार होता म्हणून वाचली तुमची डिंपल, नाहीतर काय खरा नव्हता तिचा. देवा, काय दिस दाखवायचं ठरवल्या ग. लोकांना तोंड दाखवायच्या लाखीचं राहिलो नाही आम्ही. कसला डेंजर एरिया आहे माहितीये. रूपा. अहो तिकडे तर ताई तिचं काही ऐकू नका, मी सगळं तुम्हाला नीट सांगतो. तुम्ही काय सांगताय डॉक्टर? जे ऐकलंय त्यानंच त्रास झालाय मला. रुपाली ताईंमुळे डोळं उघडलं माझं. हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज आधी झाला होता. एवढा विश्वासच ठेवायला नको पाहिजे होता. रुपाली ताईंमुळे डोळं उघडलं माझं. तुम्ही तिचं काहीही ऐकू नका. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मला काय बोलायचंच नाही डॉक्टर. हे असं काय घडलं असेल असं वाटलंच नव्हतं मला. आज यांच्यामुळे कळलं नसतं, लोकांना तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलं नसतं. नाही पण बरं झालं कळलं. पण आता ह्याच्या पुढे वांगळ होऊ देणार नाही मी. बर, मग आता मी काय करायचंय? आता तुम्ही काय करताय डॉक्टर? आमच्या घरातला प्रश्न आहे. मी बघते डिंपीला कशी ताब्यात ठेवायची ती. 24 तास ध्यान ठेवावं लागणार तिच्यावर. म्हणजे डिंपलवर का लक्ष ठेवायचंय? मग काय, नाही तर परत पाहून जायची ना मुंबईला हिरोईन बनायला. तू चल, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. हा चल. काय चाललंय तुझं? कुठे काय? तुला काय गरज होती ग डिंपल बद्दल ताईंना सगळं सांगायची? बच्चू तू चिडू नको ना, ती काय दुश्मन नाही माझी. अरे मी काय मुद्दाम केला काय? ती समोर दिसली, मला सगळं आठवलं म्हणून बोलले ना मी. नाही बोलायचं. मी सांगितलं ना नाही बोलायचं, तर नाही बोलायचं. डॉक्टर अजित कुमार देव फार कडक आणि शिस्तप्रिय आहेत. त्यांना इथे येऊन कोणी टाइमपास केलेलं, इकडची गोष्ट तिकडे केलेली अजिबात आवडत नाही. आणि त्यांना जर का कळलं मी क्लिनिकमध्ये येऊन टाइमपास करतोय, मला कामावून काढून टाकतील. अगं तू टेन्शन नको ना घेऊ बच्चू, मी तुझं काम नाही जाऊ देणार. मी तिकडे बाहेर जाऊन एकदम सूम मध्ये बसते. शांत बसायचा, कोणाला काही सांगायचं नाही, काही बोलायचं नाही. अजिबात नाही सांगणार. तुझी शपथ बच्चू, बच्चूसाठी एवढा नाही काय. पण तू चिडू नको ना यार देवी, तुलाही बदललंयस इथे आल्यापासून. तुला माहितीये, तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मी ओळखायला पण किती टाइम लागला माहित आहे. ऐक ना, आपण या सगळ्या गप्पा नंतर मारूयात का? मी इथे बघ काम करायला आलं, मला काम करू दे. तू बाहेर जाऊन बस जा. ऐक ना बच्चू, मी इथे झाडू पोछा करू काय? म्हणजे डॉक्टर पण सॉलिड खुश होईल. तू जा ना, बाहेर जाऊन बस जा. डॉक्टर, डॉक्टर, ओ डॉक्टर, कुठे बघताय? कोणाकडे नाही. मी इथे येऊन बसू का? परत घरात गेलं तर मम्मीला हाणून.
बाहेर रूपा, मागे टिंपल आणि समोर रेश्मा. आता काय करायचं? रूपा यांच्या समोर पचकली तर माझं काही खरं नाही. मला नाही वाटत आज आपला नंबर येईल. या डॉक्टरला बायकांना चेक करायला आवडतं वाटतं. ए ह्या कन्या हा डॉक्टरांबद्दल बोलतोयस वर हा काय चुकीचं बोललो मी? आधी एक बाई बाहेर गेली आणि या बाईनं त्या डॉक्टरला हात केला. वहिनीसनी घाई असेल म्हणून केला असेल हात. त्यांच्याबद्दल असं बोलतोयस वर नाही मला तसं अरे तुझ्या मनातच बाप आहे फुकणीच्या. डॉक्टर साहेब कोण आहे? देव माणूस आहे. त्यांच्याबद्दल बोलतोयस वर त्यांच्याबद्दल बोलते काय हा कसला गोंधळ चालू आहे? तुमच्याबद्दल काय बाय बोलत होता? चिंबूनच टाकला ह्याला. बघे बघ इतकं बोललास डॉक्टर साहेबांनी आणि तेच इलाज करतात तुझ्यावर. आता कळलं का कोण आहेत ते? हा कोण आहेत ते? डॉक्टर. अरे डॉक्टर नाही, देव माणूस आहेत. देव माणूस. कोण आहेत? सॉरी बोलायचं. डॉक्टर साहेबांना आताच्या आता सॉरी बोलायचं. सॉरी डॉक्टर. हात जोडून सॉरी बोलायचं. असं सॉरी बोलून चालणार नाही. हात जोडायचं सॉरी बोलायचं. हात उचलत नाही तोडतोस तुझा हात. पाच्या किती मारलेस त्यांना? देवाच्या दारातून एखादा भक्त रिकाम्या हाती कसा जात नाही, तसाच माझ्या दवाखान्यातून सुद्धा पेशंट बाहेर नाही गेला पाहिजे याची मी काळजी घेतो आणि घेत राहणार आहे. या पेनकिलर घ्या. 2000 झाले. हा ए देतो बाबा देतो. बजा यांना मदत कर. नाही ना नको बाबा, माझा मी जातो. हे बघा डॉक्टर साहेब, या पुढे गावात तुम्हाला कुणी पण माझ्या देखत काय बोललं का नाही वाईट साईड, त्याला मी चिमिवणारच. चिमिवणार म्हणजे चिमिवणारच. बजा अरे त्यांना काय स्वप्न पडलं होतं का माझा स्वभाव कसा आहे ते? गावामध्ये दवाखाना नवीन आहे माझा, त्यामुळे ते नीट ओळखत नाहीत मला. आणि तू जर असं प्रत्येकाला मारायला लागला तर लोक येणार नाहीत माझ्याकडे. मलाच काहीतरी केलं पाहिजे. मला एक सांग, गावातील लोक गर्दी कधी करतात? या गावातल्या लोकांचं काय सांगू तुम्हाला? मैताला म्हणू नका, लग्नाला म्हणू नका, बारशाला म्हणू नका, एखाद्याचं 13 बी सोडत नाहीत. जिथं फुकट तिथं घरदारा सकट, अशातली गत आहे ती. ठीक आहे, मग माझ्याकडून गावातल्या प्रत्येक लोकांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवूया. हो चालतंय की, नंबरीच करू कार्यक्रम. गावातल्या मोठ्या मोठ्या लोकांना बोलवायची जिम्मेदारी झाली माझी. बघू कसं कोण येत नाही ते. एकेकाला असा घरात घुसून बाहेर करतो एका बुकीतच. मग लागायचं कामाला. हो तर लागतोच की कामाला. तुम्ही काळजीच करू नका. अहो राडाच करू नसता, झटक्यात झालंच म्हणून समजा. बाय डेम्पे. बाय क्रिश. बाय डेम्पू. बाय क्रिशू. बाय डेम्पुडी. बाय क्रिशुडी. क्रिश, हा तुझ्या घरी ढाल आहे कर? ढाल नाही ग. का? नाही,
मग घरी आईला शेकाय गरम पाणी करायला लावलंय का? नाही सांगितलं. का? मग निघित ना लवकर माकडा. मम्मीने बघितलं झाडून चांगलं पुढ सुजून काढीन तुझं. नाही नाही जातो. हा बाय बाय डिंपे. बाय क्रिश. बाय डिंपे. बाय क्रिश. बाय बाय. आय लव्ह यू. बाय बाय. हे ऐक ना, तुझा बॉयफ्रेंड होता काय? तुमको क्या करने का है? मम्मी को फिर से सांगने का है क्या? काय पण मी कशाला सांगू? मला काय दुसरा कामधंदा नाही काय? मग सकाळी मुंबईवाली बात सांगायची काय गरज होती? अरे ते तुला समोर बघितलं आणि मला सगळं आठवलं म्हणून बोलले मी. तुझ्या गिलोने हरकतमुळे मला मरस्तवर मारलं असतं, त्याचं काय? सॉरी ना डिंपल, खरंच चुकलं. चल आपण तुझ्या आईला सांगूया, या तिची काय पण चूक नाही, हिला मारू नका, ही ती पोरगीच नव्हती, आपलाच लोचा झाला. चल आप क्या फायदा फदक के. अरे यार असं नको ना बोलू, आपल्याला जाम वाईट वाटतंय यार. डिंपल तू आपल्याला माफ नाही केलं तर आपल्याला बरा नाही वाटणार. खरंच सॉरी. ठीक आहे केलं माफ. पक्का? नाही केलं ग. मग आपली आतापासून फ्रेंडशिप. हा आजपासून आपण फ्रेंड्स. आपण एकमेकींना सगळं सांगायचा, काय पण नाही लपवायचा. नाही ये ना मग इकडे. आता सांग ना, काय तुझा बॉयफ्रेंड आहे ना? तो क्रिश आहे. अगं तो दोस्त आहे, म्हणजे मी तरी दोस्तच मानते त्याला, पण त्याचं माझ्यावर लय सच्चेवाला प्रेम आहे, एकदम ट्रू लव. काय फालतूगिरी यार डिंपल, तो तुझ्यावर एवढा लव करतो आणि तू अशी वागते त्याच्याशी. आईला तू पण त्या देवीसारखीच निघाली. मी त्याच्यावर एवढा प्रेम करते पण तो सारखा चिडत असतो माझ्यावर. हा देवी कोण? तुझा बॉयफ्रेंड का? हा डिंपल, मी जाम प्रेम करते त्याच्यावर. मी लग्न पण करणार आहे त्याच्याशी. अरे त्याच्यासाठी तर मी इथे आले. पण देवीचं आहे का तुझ्यावर प्रेम? हा मग का हाय ना. पण यार डिंपल तू आता ना जाम बदललाय, सारखा चिडत असतो माझ्यावर. तुला माहितीये मी त्याच्यासाठी माझ्या बापाला पण सोडला, माझ्याकडे सगळे पैसे देऊन टाकले आणि सांगून टाकला बापाला आपण परत घरात येणार नाही, कायमचं घर सोडला. पण त्याचं त्याला काय पण नाही, त्याला कदरच नाही यार माझी. मी नोकरी पण सोडली त्याच्यासाठी, तरी सारखं ओरडत असतो मला. यार डिंपल एवढं प्रेम कोण करतं काय कोणावर? हे रूपाताई तू रडू नको ना. बघ तो का सारखा माझ्यावर चिडतो. मी एवढी वाईट आहे काय? नाही तुला भारी आहे, तू कशाला टेन्शन घेती? मी हो ना, मी डॉक्टरना सांगते तुझं आणि देवीचं लगीन लावून द्या म्हणून. खरंच देतील? खरंच देतील. बर चल लय उशीर होतोय, आता मम्मी परत मारायची मला. हा म्हणजे आता माझं देवी बरोबर लग्न होणार आणि मी इथंच राहणार. लव यू बच्चे. या गोळ्या 2 टाइम घ्यायच्या. या डॉक्टर एवढ्याच गोळ्या? मग तुला काय संपूर्ण बाटली देऊ का? दिलं तेवढं घे. ये. अहो डॉक्टर पण कशा घ्यायच्या तुम्ही सांगितलं नाही. सकाळी आणि संध्याकाळी घ्यायच्यात. ये आता. डॉक्टर किती पैसे झाले? 200. 200? हो दे लवकर. मी लिहून ठेवतो, तू ये. नको डॉक्टर, आहेत माझ्याकडं. ऐका मी हे जे आहे तेवढे घेतो, बाकीचे लिहून ठेवतो, तुम्ही या बरं. डॉक्टर तुम्ही देव माणूस आहे डॉक्टर. हो माहिती मला. ये. ये ना.
बस. खूप वेळ वाट बघावी लागली का? नाव रेश्मा. ब्युटिफुल. खरं तर माझाच इलाज केला पाहिजे. नाही म्हणजे एवढं सुंदर नाव मी विसरूच कसा शकतो? फार वेळ नाही ना वाट बघावी लागली? नाही, काही हरकत नाही. माणसाच्या अडचणीवर जर कायमचा इलाज होणार असेल तर वाट बघायला काही वाटत नाही. तरीही मगाशी तू वाट न बघताच निघून गेलीस. बाहेर पेशंट होते म्हणून मी घाबरले. आमच्या यांना कोणी सांगितलं की मी इथं आले होते तर म्हणून निघून गेले. मग परत का आलीस? नाही, काही नाही, असंच. एक विचारायचं होतं. बोल. आमच्या यांनी तशी औषधं घ्यायला सुरुवात केली आहे, पण अजून तसा काही फरक दिसत नाहीये त्यांच्यात. आय लव्ह यू.